पाहिजे। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एका महत्त्वाच्या प्रश्नावरती बोलणार आहोत की 10वी नंतर काय करायचंय। तर माझा प्रश्न काही विद्यार्थ्यांसाठी असेल की तुम्हाला समजा जॉब करायला आवडेल की तुम्हाला देशाचं नेतृत्व करायला आवडेल, तुम्हाला गर्दीचा भाग व्हायचा आहे की गर्दी ज्यांच्यासाठी जमा होते ती व्यक्ती बनायचं आहे। समजा तुमच्या अंगावरती जर समजा तुम्हाला युनिफॉर्म किंवा खांद्यावरती स्टार हवे असतील, देशसेवा करायची असेल तर पुढची 30 मिनिटं ही तुमच्यासाठी आहेत। एनडीए हे खूप जास्त महत्त्वाचं आहे। एनडीए म्हणजेच नॅशनल डिफेन्स अकॅडमी। खूप विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न असतो की नेमकं एनडीए काय। तर एनडीए हे नॅशनल डिफेन्स अकॅडमी पुण्यामध्ये खडकवासला या ठिकाणी आहे आणि त्याबद्दल तुम्ही ऐकलंच असेल। तर हे फक्त कॉलेज नाही, तर ही जगातील पहिली अशी अकॅडमी आहे की जिथे आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्सची ट्रेनिंग त्या ठिकाणी दिली जाते। येथे प्रवेश मिळवणे म्हणजे वयाची 20 किंवा 21 वर्ष तुम्ही प्रवेश मिळवल्यानंतर वयाच्या 20 किंवा 21 नंतर तुम्ही लेफ्टनंट किंवा फ्लाइंग ऑफिसर म्हणून त्या ठिकाणी कार्यरत असतात। गॅजेटेड ऑफिसरचा दर्जा तुम्हाला त्या ठिकाणी मिळतो। पूर्ण जॉब सिक्युरिटी आहे आणि अशा सन्मानजनक परिस्थिती किंवा अशा पोस्टवरती तुम्ही जातात। जेव्हा तुमचे मित्र कॉलेजमधून बाहेर पडून नोकरीच्या शोधात असतील तेव्हा तुम्ही देशाचे रक्षण करण्यासाठी सीमेवरती फायटर जेटमध्ये असाल। एक लक्षात घ्या की हे सोपं नाहीये। दरवर्षी साधारणतः 5 ते 6 लाख विद्यार्थी एनडीएची परीक्षा देतात। यातून फक्त 400 ते 500 विद्यार्थी 400च विद्यार्थी या ठिकाणी निवडले जातात। तर याचं कारण काय आहे की रिटर्न एक्झाम यात फक्त पाठांतर चालत नाही, तर मॅथ आणि जनरल ॲबिलिटीची जबरदस्त तयारी त्या ठिकाणी लागत असते। दुसरी जी पायरी आहे ती एसएसबी इंटरव्ह्यूची। ही जगातील सगळ्यात कठीण असलेली मुलाखत मानली जाते। येथे तुमचं नॉलेज चेक करत नाही, तर येथे तुमची पर्सनॅलिटी चेक केली जाते। फिजिकल फिटनेस, तुमचं शरीर आणि मन दोन्ही मजबूत असणं गरजेचं आहे। बरेच विद्यार्थी 11वी आणि 12वी सायन्स घेतात पण एनडीएच्या तयारीकडे दुर्लक्ष करतात आणि शेवटी संधी गमावून बसतात। लक्षात ठेवा, एनडीए साठी वयाची अट जी आहे ती फक्त 17.5 पासून ते 19.5 पर्यंतच त्या ठिकाणी आहे। आमची एक अशी भूमिका असेल की जर समजा तुम्हालाही समजा या गोष्टी करायच्या असेल तर तुम्ही नक्कीच करू शकतात। मग या 5-6 लाख विद्यार्थ्यांच्या गर्दीमधून टॉप 400 मध्ये कसं जायचं, तिथेच आमची किंवा सक्सेस अकॅडमीची भूमिका ही महत्त्वाची ठरते। आम्ही तुम्हाला फक्त 11वी-12वी मध्ये शिकवत नाही, तर आम्ही तुम्हाला ऑफिसर बनवण्यासाठी शिकवतो। विद्यार्थी मित्रांनो, आम्ही काय वेगळं करून घेतो, आम्ही पहिल्या दिवसापासून एनडीएच्या ओरिएंटेशन मॅथ शिकवतो, जो की बोर्डाच्या 12वीचं बोर्ड असेल त्या बोर्डच्या पेक्षा वेगळं थोडंसं मॅथ आहे। आम्ही तुमचं स्पोकन इंग्लिश असेल किंवा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट असेल याच्यावरती काम करतो। आमच्याकडे निवृत्त डिफेन्स ऑफिसर कर्नल संपत गोपालन सर यांचं तज्ज्ञ मार्गदर्शक तुम्हाला त्या ठिकाणी लाभणार आहे। आम्ही फक्त स्वप्न दाखवत नाही, तर ते पूर्ण करण्याचा पूर्ण रोडमॅप तुम्हाला त्या ठिकाणी देत असतो। पालकांना एक विशेष संदेश आहे की पालकांनी मुलांना फोर्सफुली मेडिकल किंवा इंजिनिअरिंगचा दबाव टाकू नये। जर मुलामध्ये किंवा मुलीमध्ये जिद्द असेल आणि त्यांना वाटत असेल की एनडीएच्या वाट्यावरती गेलं पाहिजे, पालकांनी बळजबरी त्यांना फोर्सफुली दुसऱ्या डिसिप्लिनमध्ये किंवा दुसऱ्या कोर्सेससाठी टाकलं तर ते विद्यार्थी जास्त दिवस त्या ठिकाणी टिकत नाही। म्हणूनच क्वालिफाय झालेले विद्यार्थी आहेत की त्यामध्ये नीरज आवड असेल, ऑल इंडिया रँक 171, त्याच्यानंतर गौरव जनार्दन अस्लाक 180 रँक आणि 245 रँक आहे तो आपला आयुष आर्यांचा। तर हे जे विद्यार्थी आहेत, हे विद्यार्थी ज्यावेळेस सुट्टीवरती येतील किंवा ज्यावेळेस त्यांची इंटरॅक्शन पॉसिबल होईल त्यावेळेस आम्ही नक्कीच त्यांचं सेमिनार तुमच्यासाठी ठेवू। अधिक माहितीसाठी किंवा एनडीए जॉईन करण्यासाठी आणि तुम्ही महाराष्ट्रीयन असाल तर स्पेशली महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त रिझल्ट देणारी आणि सर्वोत्तम अशी एनडीएची अकॅडमी म्हणजे TSA